Preview. Preview. साठी 100% हे कराच. मित्रांनो, एकदा मन लावून ऐका हे विचार. सगळे टेन्शन दूर होतील. सगळे त्रास क्षुल्लक वाटायला लागतील. 1. नेहमी लक्षात ठेवा, जिथे आपल्याला बोलवलं नाही तिथे कधीही जायचं नाही. 2. 4 लोक काय म्हणतील हा विचार त्या 4 लोकांना करू द्या. आपलं घर चालवायला कोणीही येत नाही. 3. भरवसा ठेवायला शिका की योग्य वेळ आल्यानंतर आपल्याला ती प्रत्येक गोष्ट मिळणार आहे जी आपल्याला हवी आहे. 4. स्वभाव आणि विचार चांगले ठेवा. डीपी आणि स्टेटस तर सगळे चांगले ठेवतात. 5. माणूस दोन्ही गोष्टींमध्ये लाचार आहे. दुःखापासून तो दूर पळू शकत नाही आणि सुख विकत घेऊ शकत नाही. 6. चेहऱ्यावरून फक्त रंग कळतात. माणसं समजायला ती वाचता यायला हवीत. 7. कोणाचाही चेहरा बघून कधीही कोणाला जज करू नका. तुमचा संघर्ष तुम्हालाच करायचा आहे, कारण लोक फक्त अंतिम निकाल पाहतात, तुमचा संघर्ष नाही. 8. जीवनात संघर्षाला महत्त्व नाही, संघर्ष करणाऱ्याला महत्त्व आहे. 9. आपल्या व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल तर कोणतेही काम करण्याची तयारी ठेवा. जिथे तुम्ही कामाची लाज बाळगली तिथे तुम्ही संपला म्हणून समजा. 10. लोकांना चेष्टा करू द्या, ते चेष्टा करण्यासाठीच आहेत. आपण आपल्या कामातून त्या चेष्टेला उत्तर द्या. 11. जी व्यक्ती कधीही आपली नसते तिच्यावर हक्क दाखवू नका, आणि जी व्यक्ती आपल्याला समजावून घेऊ शकत नाही तिला कधीही आपली दुःख सांगत बसू नका. 12. तुमची डिग्री हा कागदाचा एक निव्वळ तुकडा आहे. तुम्ही कसे वागतात यावर तुमचे शिक्षण दिसून येते. 13. पैसे नसलेल्या माणसापेक्षा स्वप्न नसलेला माणूस जास्त गरीब असतो. 14. अगदी शेवटच्या क्षणी काम करण्याची सवय ही अतिशय घातक आहे. तहान लागल्यावर विहीर खोदायला घेणे म्हणजे मूर्खपणा आहे. आपल्याला जे काही करायचं आहे त्यांची सुरुवात आणि त्याचे नियोजन हे आपण खूप अगोदरपासून करायला हवं. 15. आपण का पडतो? तर पुन्हा जोमाने उभे राहण्यासाठी. आपण का अपयशी होतो? तर त्यातून धडा घेऊन यशस्वी होण्यासाठी. आपल्यातले दोष, आपल्या अडचणी याचे उत्तर हे आपल्याकडेच असतात. फक्त तीच शोधण्याची तसदी घ्यावी लागते. कधी कधी उत्तरण देणे हेच एक उत्तर असतं, आणि तेच जास्त प्रभावी असतं. 16. आपले आयुष्य कसे आहे याबद्दल तक्रार करण्यापेक्षा आपलं आयुष्य आहे याबद्दल कृतज्ञता राहायला हवं. 17. उद्या कोणीतरी आपल्याला मदत करेल या आशेवर जर तुम्ही बसून राहिलात तर वर्तमान सोबत तुमचं भविष्य अवघड होऊन बसेल. तुमच्या निर्णयामध्ये तुमची भीती नाही तर तुमचा विश्वास असायला हवा. 18. एका रात्रीत मिळणारे यश हे समोरच्याला एका रात्रीत मिळाल्यासारखं वाटतं, पण त्या मागचा संघर्ष हा खूप मोठा असतो. 19. तुम्ही कोण आहात हे तुमच्या क्षमतेने, तुमच्या कर्तृत्वाने जगाला दाखवून द्या, तरच जग तुम्हाला ओळखेल. 20. गगन भरारीचे वेड हे रक्तातच असावे लागते. जेव्हा आपण आपल्या मनामध्ये एखादी गोष्ट ठरवतो तेव्हा आपली संपूर्ण शरीर त्यासाठी साथ देत असतं. आपल्याला आत्मविश्वास देणार कोणी असेल तर ते आपण स्वतः आहोत. 21. आयुष्यात कधी कुठल्या गोष्टीचा गर्व झाला तर एक चक्कर स्मशानभूमीतून मारा, मोठमोठे लोक राख झालेली दिसतील. 22. समाजात बदल हा घडत नाही कारण गरिबांमध्ये हिंमत नसते, आणि मध्यमवर्गीयांना वेळ नसतो, आणि श्रीमंतांना गरज नसते. 23. कष्ट ही प्रेरक शक्ती आहे जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या वाटेवर नेते. 24. फुंकर मारून आपण दिवा विझवू शकतो, अगरबत्ती नाही. ज्याचं कर्तृत्व दरवळते त्याला कोणीही विझवू शकत नाही.
25. माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळतात, सुख आणि समाधान नाही. सुख आणि समाधानासाठी आपल्या माणसांचे प्रेम आणि साथ ही आवश्यक असते. ज्यांची विचार चांगले असतात ती माणसे कधीही एकटी नसतात. 26. जर तुम्हाला मानसिक शांती हवी असेल तर इतरांशी तुलना करणं सोडून द्या आणि इतरांचा द्वेष करणे ही सोडा. तुम्ही बरोबर आहात म्हणून दुसरा चुकीचा असतो असं नाही. प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो. 27. घेण्यासारखी कुठली गोष्ट आहे तर ती म्हणजे ज्ञान. देण्यासारखी कुठली गोष्ट असेल तर ते दान. बोलण्यासारखी कुठली गोष्ट असेल तर ते सत्य. करण्यासाठी कुठली गोष्ट असेल तर ती दया. सोडण्यासाठी कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे अहंकार. 28. भरलेलं घर आणि सुंदर मन हे फक्त समाधानी व्यक्तींचेच असते, कारण ती व्यक्ती स्वतःकडे जे काय असते त्यात खुश असते आणि इतरांचं वाईट व्हावं हा विचार ती व्यक्ती कधीही करत नाही. 29. आपलं मन जसं सांगतं तसंच आपलं शरीर वागतं, म्हणून आपल्या मनाला आपल्या विचारांना नेहमी स्थिर आणि शांत असू द्या. स्वभाव मनापर्यंत पोहोचला तर आपुलकीचं नातं निर्माण होत नाही तर ती फक्त ओळखत राहते. 30. कोणतेही यश आणि अपयश हे आपण घेतलेल्या निर्णयावर अवलंबून असते. आपला जास्तीत जास्त वेळ ज्या लोकांच्या संगतीत जातो त्याच्याप्रमाणे आपल्या सवयी होत जातात, म्हणून आपली संगत नेहमीच चांगली ठेवा. 31. वाट बघणं सोडून द्या. विचार करा, जे काम करायला 10 वर्षे लागणार आहे ते तुम्ही 6 महिन्यात कसं करू शकता. एक तर तुम्ही यशस्वी व्हाल किंवा नाही होणार, पण ती गोष्ट करायला 10 वर्षे लागतात असं समजणाऱ्या माणसांपेक्षा तुम्ही कितीतरी पटीने पुढे असाल. 32. यशस्वी होण्यासाठी हे गुण तुमच्यात असायला हवे. 1. आत्मविश्वास. 2. ऐकून घेण्याची क्षमता. 3. प्रामाणिकपणा. 4. वक्तशीरपणा. 5. सातत्य. 6. नेटवर्किंग. 7. वेळेचे नियोजन. 8. संवाद कौशल्य. 33. अशा लोकांसमोर नेहमी आनंदी राहा ज्यांना तुम्ही आवडत नाही. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांना शांततेत जगू देणार नाही. 34. जेव्हा आयुष्य तुम्हाला दुसरी संधी देते तेव्हा पुन्हा त्याच जुन्या चुका परत करण्याची चूक तुम्ही करू नका. 35. जेव्हा कधी तुम्ही मनातून खचलेले असाल तेव्हा एकट्यात रडून घ्या, कारण हे जग तमाशा बघण्यातच तरबेज असतं. छोटं मन असल्यावर कोणीही मोठं होऊ शकत नाही आणि तुटलेल्या मनाने कोणीही उभा राहू शकत नाही. 36. जे लोक ठेच लागून आयुष्यात अडचणींचा सामना करून वर आलेले असतात अशा लोकांना खाली खेचण्याचा प्रयत्न करू नका, कारण ते खूप कठीण असतं. 37. जिथे तुमची नाराज होण्याची कदर नसते तिथे नाराज होणं सोडून द्या. माफ तेच लोक करू शकतात जे आतून मजबूत असतात. मनाने कमजोर असणारे तर 10 वेळा बदला घेण्याच्या आगीत जळत राहतात. 38. समोरच्याला मदत करण्यासाठी श्रीमंत असण्याची गरज नाही, तर मदत करण्यासाठीचा चांगला हेतू असण्याची गरज आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. रोज नवनवीन मोटिवेशनल माहिती मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.